ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित विविध कार्यक्रम। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या जिते गावातील कुटुंबाकरिता आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे। हे शिबिर आज श्री दत्त मंदिर जिते पेन येथे सुरू झालेले आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळवता येईल। सर्व पात्र नागरिकांनी कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे। शिबिराला उपस्थित राहून आपल्या कुटुंबाला आरोग्य संरक्षण देऊया। आपला श्री अतुल नंदकुमार म्हात्रे, मास्टर ऑफ आर्किटेक्ट, लंडन, खजिनदार, शेकाप महाराष्ट्र राज्य प्रमुख शिवराज्य संघटना। आपण वेळोवेळी एक कार्यक्रम घेतला आहे शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या माध्यमातून अतुल सरांच्या माध्यमातून काल आपला पुढे कार्यक्रम होते आणि आज पुढे कार्यक्रम। काल 1 फेब्रुवारी 2025 रोजी वडाव या ठिकाणी भव्य असं आरोग्याच्या क्षेत्रातील म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड या संदर्भामध्ये आपण वडाव येथे ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून जवळजवळ 302 लोकांनी काल त्या ठिकाणी कार्ड काढले। आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी जिथे या गावातील ग्रामस्थांकरिता आयुष्यमान भारत कार्ड 5 लाख विमा, 5 लाख रुपयाचा विमा आपण या ठिकाणी शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सन्माननीय अतुल नंदकुमार म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कार्ड पोहोचवत आहोत। मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत आहेत, आयुष्यमान भारत कार्ड काढून घेत आहेत आणि सन्माननीय अतुल नंदकुमार म्हात्रे साहेबांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही संकल्पना पूर्ण 280 बूथ वरती पेन तालुक्यामध्ये राबवली जाणार आहे। प्रत्येक गावामध्ये हे कार्ड देण्याचा प्रयत्न आपण अतुल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून करत आहोत। इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू राहणार आहेत। रोशन पाटील साहेब, कागोले या ठिकाणी शिक्षण मोफत मिळण्यासाठी संदीप पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांचं 4था दिवसाचं उपोषण आहे। आपण भेट दिली असता काय सांगाल? शिक्षण मोफत हे सगळ्यांना मिळालं पाहिजे का? निश्चितच घटनेच्या कलम 21 क नुसार एज्युकेशन, त्याच्यानंतर कलम नंबर 19 नुसार, कलम नंबर 4, कलम नंबर 14(4), 15(4) आणि 16(4) या असे जे आर्टिकल्स आहेत ते एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आहेत। आज 45 आर्टिकल असं सांगतं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असलं पाहिजे। वयवर्ष 6 ते वयवर्ष 14 पर्यंतच्या मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देशाची राज्यघटना देते, परंतु जाणीवपूर्वक आज शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित करण्याचा प्रयत्न वर्तमान शासन करताना आम्हाला दिसत आहे। 20 पट असला म्हणजे ती शाळा बंद करायचा हा कुठला निर्णय? एक जरी विद्यार्थी असला तरी त्याचा 1 किलोमीटर मधला तो हक्क आहे, तो अधिकार आहे, त्याचं व्हायोलेशन उल्लंघन तुम्ही करू शकत नाही। देशाचे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट, जिल्हा सत्र न्यायालय असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे कुणीही भारतीय संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ नाही। भारतीय संविधानामध्ये जे हक्क विद्यार्थ्यांकरिता दिलेले आहेत ते जाणीवपूर्वक कुठेतरी त्याची अवहेलना होत आहे। काल आम्ही नुकताच अतुल नंदकुमार म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील साहेब यांच्या गागोदे या गावी गेलो आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर समर्थन, जाहीर पाठिंबा त्या आंदोलनाला दिलेला आहे। लवकरच अतुल म्हात्रे सर गागोदे या ठिकाणी जाऊन संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून शिक्षण हक्क सत्याग्रह जो सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जाऊन आम्ही पुन्हा एकदा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत। साहेब, तुम्ही परिस्थिती बघितली, त्यांचं 14 दिवस काहीतरी ते उपोषण चालणार आहे असं सांगितलं जात आहे आणि गावोगावात लोक येऊन त्यांना पाठिंबा देत आहेत। आपण सुद्धा पाठिंबा दिला। पुढं आव्हान काय करणार आहे जनतेला की हे शिक्षण जे आहे सरकारने जे आता शाळा बंद करणार आहे त्याच्याबद्दल पुढे आव्हान काय करणार आहे? हे जे नवीन शैक्षणिक 2020 ला धोरण काढलं शासनाने, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणून, त्यामध्ये 62,000 शाळा अदानीच्या एक्स कंपनीला डायरेक्टली हँडओव्हर केल्या गेलेल्या आहेत भूखंडासहित। कुणालाही ग्रामपंचायतच्या सदस्यांना ग्रामपंचायतच्या कोणताही ठराव न घेता, कोणत्याही प्रकारची अधिसूचना न देता डायरेक्टली ह्या ग्रामपंचायतच्या भूखंडासहित शाळा आज अदानीकडे हँडओव्हर केल्या गेलेल्या आहेत। 14,000 शाळा बंद होत आहेत। एकीकडे 62,000 शाळा अदानीकडे द्यायच्या आणि त्या भूखंडावरती भली मोठी इमारत उभी करायची आणि कमर्शियल एज्युकेशनला पार्ट बनवायचं, हा हेतू शासनाचा दिसत आहे। आणि म्हणून जाणीवपूर्वक शाळाबंदीच्या नावाखाली शाळा डबघायला आलेल्या आहेत। शाळेचा निर्धारित बजेट कमी करायचा, तुम्हाला कल्पना असेल 2023-24चा बजेट 2.92% होता, 2025-26चा बजेट 2.52% आहे, म्हणजे 40 पॉईंटनं बजेट यांनी कमी केला। याचा अर्थ स्पष्ट होतो की शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते। मी ग्रामस्थांना आव्हान करतो, उद्या जर या सरकारी शाळा बंद झाल्या तर प्रायव्हेट शाळेमध्ये लाख रुपयाची फी जर पहिलीच्या वर्गात भरण्याची नौबत आली तर गोरगरिबाचा मुलगा शिकू शकणार नाही। त्यामुळे या शाळा वाचल्या पाहिजे, शिक्षण वाचलं पाहिजे। याकरिता तमाम
तिथल्या गावातील रहिवाशांनी, पेन तालुक्यातल्या रहिवाशांनी एक एक गाव करून त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आपण प्रत्येक गावाचं शेड्यूल लावलेलं आहे. त्या शेड्यूल प्रमाणे प्रत्येक गाव त्या ठिकाणी जाऊन दिवसभर बसत आहे. आपण सुद्धा गागोदे या ठिकाणी संदीप पाटील साहेबांचं जे आंदोलन सुरू आहे ते त्यांच्या व्यक्तिगत हितासाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.